श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा ही गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे. या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मनापासून भक्तिभावाने आणि नियमिततेने केली तर त्यांचा कृपेचा वर्षाव भक्तावर अवश्य होतो. तर नामस्मरणाची सेवा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करावा. नामस्मरण हेच सर्वोच्च सेवा आहे. जिथे नाम घेतले जाते तिथे स्वामी स्वतः येतात असं म्हणतात. स्वामींना अन्नदान करणे अतिशय प्रिय होते. दर गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमा येईपर्यंत एखाद्या गरीबाला अन्नदान करावे. शक्य असल्यास स्वामींच्या नावाने एखाद्या मंदिरात अन्नछत्रात सहभाग घ्यावा. स्वामी मंदिरात किंवा त्यांच्या मूर्तीच्या ठिकाणी स्वच्छता करणे, दिवा लावणे, फुलांनी सजावट करणे ही पण एक पवित्र सेवा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणे किंवा गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं दररोज वाचन करणे आणि त्यातील विचार आचरणात आणणे ही एक सेवा आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत कोणालाही वाईट बोलायचं नाही. मनात कोणाबद्दल राग न ठेवता सर्वांना प्रेमाने वागवायचे ही सर्वात मोठी सेवा आहे. जर या सेवेला शुद्ध भाव आणि श्रद्धा जोडली तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि गुरुपौर्णिमेला तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. श्री स्वामी समर्थ.